तर 370 सारखं कलम हे त्यामुळे घातल्यामुळे आमच्या भारत देशाची प्रचंड हानी या कलमामुळे झाली. अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना ते अजिबात मान्य नव्हतं अध्यक्ष महोदय की अशा प्रकारे 370चं कलम त्याच्यामध्ये टाकावं आणि काश्मीरला स्वायत्ता द्यावी. काय झालं अध्यक्ष महोदय, या 370 कलमामुळे 5,87,000 हिंदू पंडित मारले गेले. अध्यक्ष महोदय, पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी घराघरात जाऊन वेचून हिंदू लोकांना बाहेर काढलं, गावाच्या वेशीवर नेलं, कचा गोळ्या घातल्या, गाड्या अडवायच्या, गाड्यातली माणसं उचलायची, लिंग तपासायचं, त्याला गोळ्या मारायच्या, महिलांना काढायचं, त्याचं कुंकू पुसक का पाहायचं, कुंकू नसेल तर त्या महिलांवर बलात्कार करायचं, त्यांना ठार मारायचं. पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आमच्या देशाच्या जवानांचे तुकडे उडवले. अध्यक्ष महोदय, जागोजागी बॉम्बस्फोट केले, जवानांच्या माना छाटला, त्याला फुटबॉलच्या लाताने मारून त्याच्या विटंबना केल्या. अध्यक्ष महोदय, त्या 370च्या त्या कलमामुळे 75-77 वर्ष या आतंकवाद्यांशी आमचा देश जुजतो. अध्यक्ष महोदय, लाखो करोडो रुपये आमच्या या देशाच्या सुरक्षेमध्ये या आतंकवाद्याला रोखण्यामध्ये खर्च होतात आणि सुरक्षा व्यवस्थेवर, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आमचा इतका मोठा आर्थिक बोजा या पाकिस्तानमुळे पडला. अध्यक्ष महोदय.